तुम्ही पाहत आहात वार्ता.in. बातम्या, विचार, जोडणी. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला पैसे नाहीत, पण साहेबांच्या ट्रेनिंगसाठी थेट लोणावळ्यातला आलिशान रिसॉर्ट. समाज कल्याण विभागाचा हा कसला न्याय? नमस्कार, मी जयश्री, वार्ता.in साठी. राव, एकीकडे गरिबांची पोरं पैशांअभावी शिक्षणापासून वंचित आहेत, तर दुसरीकडे समाज कल्याण विभागाचे अधिकारी चक्क लोणावळ्याच्या इक्षाणा रिसॉर्ट अँड स्पामध्ये जाऊन 20 लाख रुपये उडवत आहेत. बार्टीच्या माध्यमातून 8 आणि 9 मे रोजी ही 2 दिवसांची कार्यशाळा पार पडली. सरकारी ट्रेनिंग सेंटर सोडून या अधिकाऱ्यांना स्पा, बार आणि गेम झोन असलेल्या रिसॉर्टवर एका रात्रीसाठी 9,600 रुपये मोजून राहण्याची काय गरज होती, असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मात्र खासगी कंपन्यांप्रमाणे हॉटेलमध्ये ट्रेनिंग घेतल्यास काय बिघडलं, असा युक्तिवाद करत या उधळपट्टीचे समर्थन केले आहे. पण ज्या विभागाचे कामच गरिबांचे आणि वंचितांचे कल्याण करणे आहे, त्यांनी जनतेच्या पैशांची अशी उधळपट्टी करणे नैतिकदृष्ट्या कितपत योग्य आहे? पोरांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नाही आणि अधिकाऱ्यांच्या चैनबाजीसाठी मात्र लाखो रुपये खर्च केले जातात. हा जनतेच्या घामाच्या पैशांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा निव्वळ अपमान आहे. गरिबांच्या हक्काच्या पैशांची ही उधळपट्टी तुम्हाला योग्य वाटते का? तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा. ही बातमी महत्त्वाची वाटली तर शेअर करा आणि पाहत रहा वार्ता.in. वार्ता.in. बातम्या, विचार, जोडणी. पुन्हा भेटूया